ही शंकरपाळीची रेसिपी आहे आणि तुम्ही बघू शकाल काय खुसखुशीत झाली आहे। मुख्य म्हणजे याला भरपूर पदर सुटले आहेत। आज आपण 1.5 किलो मैद्याच्या शंकरपाळ्या बनवणार आहोत। इथे मी 2 कप दूध उकळून गार केलं आहे। जेवढं दूध तेवढीच साखर घेतली आहे। 2 कप साखर घेतली आहे आणि त्याच कपाने 1 कप तूप आणि थोडंसं वर अजून तूप घेतलं आहे। इथे तूप सुद्धा मी गरम करून पूर्ण नॉर्मल केलं आहे आणि हे सर्व मिश्रण चमच्याने साखर विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं। इथे मी 1.5 किलो मैदा बारीक चाळणीने चाळून घेतला आहे। आता ह्या मिश्रणात हरभऱ्याच्या डाळी एवढा सोडा घालू आणि हे मिश्रण पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊ। सोडा वापरताना किंचितच वापरायचा, नाहीतर शंकरपाळ्या खूप तेल शोषून घेतात आणि इथे दिलेलं प्रमाण आणि टिप्स या अगदी अचूक आहेत, त्यामुळे गॅरंटी देऊन सांगते शंकरपाळ्या खुशखुशीतच होणार। आता हे सर्व मिश्रण हळूहळू मैद्यामध्ये घालून घेऊ। जसं जसं तुम्ही हे मिक्स कराल तसं तसं हे घट्ट व्हायला सुरुवात होते आणि इथे तुम्ही बघू शकाल हे छान असं एकजीव झालं आहे। हे मिश्रण मस्त असं मळून घ्यायचं। आता हे मिश्रण मळून झाले की याचे छान असे गोळे करून घ्यायचे। गोळा घेतला की छान असा प्रत्येक वेळी मळून घ्यायचा। याचे गोळे ओबडधोबडच होतात, म्हणजे या शंकरपाळीला पदर खूप छान असे सुटतात। हे मिश्रण लगेच मळायचं आणि लगेच लाटायला घ्यायचं आणि उरलेले गोळे झाकून ठेवायचे। हे लाटताना पातळसर लाटायची गरज नाही, हलक्याशा जाडच ठेवायच्या, त्यामुळे शंकरपाळी खुशखुशीत बनते। आता हे लाटून झाले की छान अशा कापून घ्यायच्या। इथे मी त्याच्या कडा देखील कापून घेतल्या आहेत। शंकरपाळ्या बनवता बनवता तळल्या तरी चालते किंवा सगळ्या शंकरपाळ्या लाटून घेऊन शेवटी तळल्या तरी चालते। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही शंकरपाळ्या कापू शकता। इथे सगळ्या शंकरपाळ्या कापून झाल्या आहेत। आणि त्याचे छोटे उरलेले तुकडे देखील मी इथे काढून घेतले आहेत। तेल चांगलं तापवून घ्यायचं। तेल तापलं नसेल तर शंकरपाळ्या तेलात विरघळतात आणि हळूहळू करून अशा शंकरपाळ्या त्या तेलामध्ये सोडायच्या। दोन मिनिटांनी या शंकरपाळ्या अशा हलवून घ्यायच्या, म्हणजे शंकरपाळ्या एकमेकांना चिकटत नाहीत। आता गॅस मीडियम करायचा। गॅस मीडियम ठेवायचा, म्हणजे शंकरपाळ्या आतून कच्च्या राहत नाहीत। आता मीडियम गॅसवर हलकासा रंग बदलेपर्यंत 5 ते 7 मिनिटं शंकरपाळ्या तळून घ्यायच्या। इथे तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आला आहे। आता यापेक्षा जास्त शंकरपाळ्या तुम्ही तळू नका। काय होतं, तेलाचा गरमपणा त्यात राहतो। तुम्ही शंकरपाळ्या बाहेर काढल्या तरी त्याचा हलकासा रंग बदलतो। तुम्ही बघू शकाल काय सुंदर पदर सुटले आहेत। शंकरपाळ्या तळून झाल्या की एका मोठ्या घमेल्यात किंवा परातीत थंड करण्यासाठी ठेवून द्यायच्या आणि पूर्ण थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवून द्यायच्या। रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा।